एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरती ही जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याची जी एक्झाम देखील कंडक्ट करण्यात आलेली होती. 9/9/2025 ते 12/9/2025 या कालामध्ये एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती आणि आता त्याचा रिझल्ट देखील जाहीर करण्यात आलेला होता काही दिवसांपूर्वी. त्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि वेटिंग लिस्ट अशी अशी PDF ही जाहीर करण्यात आलेली होती. त्यामध्ये क्लिअरली सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि वेटिंग लिस्टच्या उमेदवारांचे नाव तिथे क्लिअरली मेन्शन करण्यात आलेले होते. आता सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट बरेच दिवसापासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अतिशय आतुरतेने वाट बघत होते. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिगार्डिंग अपडेट हा 27/3/2026ला KDMCनी त्यांच्या साईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ज्या तारखा आहेत त्या इथे जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि हा खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय आहे. तर ज्या उमेदवारांची जे सिलेक्शन झालेली आहे किंवा वेटिंग लिस्टमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा अपडेट आहे. तर तुमच्या फ्रेंड्सपैकी कोणी असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, आता तुम्ही इथे आपण विषय बघूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी निवड सूचीतले उमेदवार होते त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबतचा हा PDF आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सरसेवा पदभरती 2025-26 यांच्या अंतर्गत 9/9/2025 ते 12/9/2025 पर्यंत एक्झाम ही कंडक्ट करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता त्याच रिगार्डिंग जे आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे घेण्यात येणार आहे आणि तिथे विविध पदं होते. बघू शकता तुम्ही, एकूण 19 पदे होते. ठीक आहे. तर त्यामध्ये स्टाफ नर्ससाठी जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 6/4/2025ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. हजर राहण्याची वेळ आहे 9:45 वाजेपर्यंत ते संध्याकाळी, म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. पुढे आहे त्यासाठी जे म्हणजे स्टाफ नर्ससाठी जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत 7/4/2026 26ला त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे आणि त्यांच्यासाठी देखील सेम त्यांच्यासाठी पण वेळ 10 ते 5पर्यंत असणार आहे. मग आता फिजिओथेरपिस्ट, औषधी निर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन, किरण तंत्रज्ञ, मानस उपचार समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आया यांच्यासाठी जी वेळ राहणार आहे ते 2 ते 5 राहणार आहे आणि 6 ते 8 तारखेपर्यंत यांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत. तुमचं जे पद आहे त्याच्या पुढे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख ती दिलेली आहे. ठीक आहे, इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि या रिगार्डिंग तुम्हाला KDMC मार्फत मेल देखील येईल. पण तत्पूर्वी तुम्हाला ह्या माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. पुढे जे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे यांच्यासाठी पण इथे 8/4/2026ला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जे प्रतीक्षा उमेदवार कॅन्डिडेट आहेत त्यांचं 9/4/2026ला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि हजर राहायची वेळ आहे 10 ते 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. पुढे तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, विद्युत, कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान परीक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लेखापाल, वरिष्ठ लेखापाल, लिपिक टंकलेखक यांच्यासाठी आता तुम्ही डेट बघा. आता महत्त्वाचा विषय आहे. बरेच उमेदवार मला क्लर्क या पदाचे जे होते ते विचारत होते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे. तर त्यांचं 10/4/2026ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांचा 11/4/2026ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. इथे डेट तुम्हाला देण्यात आलेले आहे व्यवस्थित. त्यांचं 10 ते 5पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि जे स्थापत्य आणि विद्युतचे, इलेक्ट्रिकलचे आणि सिव्हिलचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी पण 8 तारखेला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल दुपारी 2 ते 5च्या दरम्यान. तिथे टाईम दिलेला आहे. हजर राहण्याची वेळ 1:45 तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि क्लर्कसाठी 10 ते 5पर्यंतचं टायमिंग देण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला इथे महत्त्वाची कागदपत्रे इथे देण्यात आलेली आहेत. ओळखीचे पुरावे, सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील. इथे मेन्शन केलेले डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत आणि या सगळ्या डॉक्युमेंटसहित तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही स्पोर्ट पर्सन असेल, अंशकालीन पदवीधर असेल, भूकंपग्रस्त असेल तर तुम्हाला त्या रिगार्डिंग जे सर्टिफिकेट असतात किंवा इसेन्शियल डॉक्युमेंट आहेत त्या रिगार्डिंग तर ते तुम्हाला व्हॅलिड नॉन क्रिमिनल असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आणि जे डॉक्युमेंट तुम्ही अप्लिकेशन करताना ज्या डॉक्युमेंटला अपलोड केलेलं आहे ते डॉक्युमेंट देखील तुमच्याजवळ असणे अनिवार्य असतं. तर तुम्ही अशा प्रकारे इथे सगळे डॉक्युमेंट वाचून घ्यायचे आहे व्यवस्थित.
अशा प्रकारेच आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात आलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला जॉईनिंग देखील मिळेल. तर सर्व विद्यार्थ्यांचे जिथे इथे ज्यांचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सिलेक्शन झालं आहे त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. आणि हो, अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.